हॅलो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे की फोरटचचे टच कसं द्यायचं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे बघा, इथं साडीमधला ब्लाऊज आहे आणि मी इथं सगळं पार्ट सगळा ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेला आहे आणि इथं क्रॉसपट्टी वगैरे मी अस्तर एकमेकाला जोडवून घेतलेला आहे. तर मी एक साईडचं मी टच देऊन घेतले आणि आता दुसऱ्या साईडचं म्हणलं चला ताईंच्या सोबत आपण शेअर करूया, कारण ज्यांनी कोणी नवीन शिकलेले आहेत ना त्यांच्यासाठी थोडंसं म्हणलं चला दाखवूया आपल्या पद्धतीनं कसं टच द्यायची. तर इथं सर्वात आधी आता इथं काय करायचं आपल्याला, इथं फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घेत आहे. तर इथं चला आपण इथं व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, सगळ्या बाजूने इथं अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं शिलाई मारून आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ कुठं स्किप नका करू. व्हिडिओ स्किप करत बघितला तर तुमच्या लक्षात येणार नाही. स्टेप बाय स्टेप नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी तर खूपच फायदेशीर आहे. जो साईडनं जो फॅब्रिक असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि अस्तर जो असतो ना आपला ते एकदम परफेक्ट आपल्या मापानुसार असते. कारण असं पाव इंच आणि अर्धा इंच ठेवूनच आपल्याला अस्तराच्या बाहेर मेन फॅब्रिक ठेवूनच आपल्याला कट करायचं असते. करायचं तुम्ही पण ज्यांनी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. तर इथं मी 2-2 इंचावरती मी इथं टचचा आकार देऊन घेते, मार्कर करून घेते. हो बघा, अशा पद्धतीनं हे बघा एकदम गोल राऊंड आला पाहिजे, कारण आपण इथं जसं कसं आपण कप टाकतो ना त्याच्या पद्धतीनं आपल्याला इथं पॉप काढून घ्यायचं आहे फोरटचचा. हे बघा, अशा पद्धतीने एकदम मस्त. आता चारही बाजूचे आपण इथं टच मारून घेऊया. एका ताईंचं म्हणणं होतं की ताई मला पण असं फोरटचचे टच कसे मारायचे ते दाखवा. तर दाखवत होते त्यांना. तर म्हणलं चला तुमच्याबरोबर जसे त्याने नवीन आहेत तर तसेच कोण आपल्या घरगुती माझ्यासारख्या ताई नवीन शिकलेल्या असतील तर हे त्यांना पण आपण दाखवूया म्हणून मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही इथं पप कसं आलेला आहे, एकदम असा कप टाकल्यासारखा पप आलेला आहे. तर आता इथं आपण जोडून घेऊया लगेचच की योकपट्टी जोडून घ्यायची आपल्याला इथं. हे बघा, अशा पद्धतीनं आपण वरच्या साईडनं योकपट्टी ठेवायची आणि जो खालचा टच दिलेला आहे ना आपण इथं जसा कटोरीचा देतो तसा, तर ते कटोरीचा टच दिलेला आहे ना तो आपला कपडा असतो ना बाहेर, ते कपडा आतमध्ये शिलाईमध्ये येऊन द्यायचं नाही, कारण साईडला काढून थोडासा मोडपून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे. तर इथं डबल शिलाई मारून घेतलो आहे. आता आपण अशा पद्धतीनं आता इथं दाबटीप देऊन घेऊया, कारण फॅब्रिक जे आहे ना थोडासा कडक आहे, त्याच्यामुळं आपण दाबटीप दिलं तर फिनिशिंग खूप छान येणार आहे. तर हे बघा, मी जे आता दुसऱ्या साईडचा जे फ्रंट भाग आहे ना तो मी पहिलंच एक तयार करून घेतला होता आणि आता दुसऱ्या साईडचं मी तुम्हाला दाखवले कसं मारायचं ते. तर दोन्ही साईडचे फ्रंट भाग आपले तयार झालेले आहेत इथं. तर ह्याला दुसऱ्या साईडच्याला पण आपण इथं डबल टिप दाबटीप मारून घेतले. तर आता चला इथं आपण बटन लूक पट्टी लावून घ्यायचे लगेचच. बघू शकता अशा पद्धतीनं. तर ते ही बटन लूक पट्टी आहे. लूक पट्टी आपल्याला वरच्या साईडनं ठेवायचं आहे आणि आपण इथं शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीनं. माझी पद्धत तर अशीच आहे. तर इथं दाबटीप देऊन घेऊया आपण इथं व्यवस्थित मस्त अशा पद्धतीने. इथं फोल्ड करून आपल्याला इथं बटन लूक पट्टी आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे, एकदम भारी. नक्कीच तुम्ही फॉलो करा. तर हे बघा, बटन लूक पट्टी आपली तयार झालेली बघू शकताय तुम्ही. तर दुसऱ्या साईडला पण इथं आपण काय करायचं माहिती आहे का, जसा मापाचा ब्लाऊजची आपली बटन लूक पट्टीची जे
उंची आहे ना त्या उंचीनुसार आपल्याला इथं गळ्याला मार्कर करून आपल्याला इथं गोल राऊंड गळा काढून घ्यायचा आहे फ्रंट साईडचा. आता दुसऱ्या साईडला पण इथं आपल्याला बटन पट्टी लावायची. तर बटन पट्टी कशी लावायची तर पाहूया आपण. ते आता मी घेतलेलं इथं मॅन फॅब्रिकमधलाच कपडा, कारण इथं बटन पट्टी येणार आहे आपली. थोडासा प्रॉब्लेम झाला, म्हणलं मोबाईल थोडासा बंद झाला, त्याच्यामुळं परत मी ऑन केला त्याला. आपापच मध्यातच बंद पडतोय मोबाईल, जास्त काही चालत नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं बटन लूक पट्टी खालच्या साईडनं ठेवल्याने आता इथं फोल्ड करून नाही तर वरच्या साईडला घेऊन आपण इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायची अशा पद्धतीनं. तर हे झाली आपली बटन पट्टी. हे बघा बटन पट्टी आपली झालेली आहे आणि मस्तपैकी आपले इथं फोर्टसचे आपले फ्रंट साईडचे भाग पण इथं आपले तयार झाले. दोन्ही साईडचे पण बघू शकताय तुम्ही. आता दोन्ही साईडचा जो त्या साईडचा आपण गळा कसा काढला तसाच आपण उंची ह्याची पण घ्यायचीच आहे. समोरच्या समोर एकदम गोल गळा आला पाहिजे आपला व्यवस्थित मस्त. तर हे बघा अशा पद्धतीनं मस्त आपला गोल गळा कसा आलेला आहे ते बघा नक्कीच तुम्ही. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, गळ्याला गोट मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला कसा गोट मारायचा ते पण सोबतच नक्की तुम्ही बघाच. तर इथं काय झालं माहिती आहे का, जो अस्तराचा कपडा आहे ना तो अस्तराचा कपडा बिलकुलही वाचलेला नाही आहे. कारण म्हणलं काय करायचं, तर आता मग मी इथं ठरवलं की चला आपण इथं मॅन फॅब्रिकचाच कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला इथं फ्रंट साईडच्या भागाला आपण इथं पायपिंग लावून घ्यायची. तर 2 पट्ट्या दोन्ही साईडच्या आपण इथं काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता अशा पद्धतीने मी सरळच पट्ट्या काढत असते. पायपिंग जरी लावायची असली ना तरी मी सरळच पट्ट्या काढत असते, कारण पायपिंग आपली व्यवस्थित खूप छान मस्त येते. पलटी वगैरे काही मारतच नाही आपली. तर हे बघा आता इथं मी पायपिंग लावून घेऊया गळ्याला लगेचच. इथं दोन्ही साईडचे पण लगेच घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीनं जो कपडा आतमध्ये थोडासा सोडतोय ना आपण ते कट करून घ्यायचं आहे. आणि इथं काय झालं थोडंसं ना एकदम बटन लुकच्या साईडला आपल्या फोर्टचे टच आलेला आहे. तर थोडंसं मी शिलाई काढून ना थोडंसं पाठीमागं घेणार आहे. हे बघा काही टेन्शन घ्यायचं नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला इथं व्यवस्थित टच देऊन घेता येते. आता हे बघा इथं मी दुमडून आता इथं व्यवस्थित गोल एकदम बारीक छान इथं आपली पायपिंग होणार आहे. कारण तुम्हाला क्लिअर कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे. तर लवकरच आपण एक व्हिडिओ मी पोस्ट करणारच आहे, कारण पायपिंग कशी लावायची आहे त्याचा व्हिडिओ. तर नक्कीच बघा तुम्ही. तर आता एक साईडच्याला आपला झालेली आहे पायपिंग. आता दुसऱ्या साईडच्याला पण आपण इथं सेम तशीच पायपिंग लावून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीनं मस्त इथं फोल्ड करून आपल्याला इथं मस्त व्यवस्थित शिलाई मारायची. तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ आणि फोर्टच ब्लाऊज ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर तर नक्कीच करा. एखादी लाईक करा, कारण ते लाईक केला तर तुम्ही मला तेवढाच उत्साह येईल की व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ टाकायचा. काही जर तुमचे प्रश्न असले तरी मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकताय तुम्ही इथं फोर्टचे पॉप कसे आल्यात आणि कसं काही चुकत असलं तरी पण सांगा आणि काही योग्य चांगलं वाटलं तरी पण सांगा. चला तर मग कसा वाटला पॉप
बघा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची